हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. आपण 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग हा परिचित करून घेतला. ज्यांनी आपलं चित्त परमेश्वराला अर्पण केलं आहे असा योगी श्रेष्ठ योगी आहे असं भगवंतांनी मागच्या श्लोकात आपल्याला सांगितलंय. आता भक्त आणि परमतत्वाचं परस्पर ऐक्य होऊन भगवंत सुद्धा भक्तीमध्ये तल्लीन होतात किंवा भगवंत त्यालाच आपला देह आणि आत्मा मानतात. भक्ताला इतकं त्याला श्रेष्ठत्व देतात. हे सांगितल्यानंतर आता आज आपण 7व्या अध्यायाकडे वळणार आहोत. 7वा अध्याय आहे ज्ञानविज्ञान योग. याच्यामध्ये 2 शब्द आहेत, ज्ञान आणि विज्ञान. ज्ञानविज्ञान योगामध्ये ज्ञानयोग म्हणजे स्वरूप ज्ञान होणं, त्याला ज्ञानयोग म्हणतात. आणि विज्ञान योग म्हणजे हे स्वरूप जिथून निर्माण झालं त्याची पूर्वपीठिका जी आहे ती सृष्टी आहे. आणि मग या सृष्टीची रचना कशी भगवंतांच्या प्रेरणेने झाली, मायेनी ती कशी केली निर्माण, हे जाणणं त्याला म्हणतात विज्ञान. एकदा हे विज्ञान कळलं की ज्ञान सुलभ होतं असं आपलं तत्वज्ञान म्हणतं आणि ते जीवनामध्ये सत्यही आहे. आणि म्हणून ज्ञानविज्ञान योग नावाचा हा 7वा अध्याय आज आपण सुरू करणार आहोत. 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत आणि आज 1 ते 6 श्लोक आपण बघणार आहोत. हरि ओम. ओम श्री परमात्मने नमः. अथ 7मोऽध्यायः. श्री भगवान उवाच. मय्यासक्तमनः पार्थ युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मयी आसक्त मनः पार्थ. ज्यांनी अनन्य प्रेमाने आपलं मन माझ्यामध्ये आसक्त केलं आहे, भगवंतामध्ये आसक्त केलेलं आहे. युंजन युक्त केलं आहे. मदाश्रयः आणि जो माझ्या आश्रयाला आलेला आहे. असंशयम समग्रम माम. ज्यामुळे तू मला संपूर्णपणे निस्संशयपणे जाणू शकशील. ज्ञास्यसी जाणशील. तच्छृणु हे तू आता ऐक, म्हणजे मी तुला ते सांगतो. आता असं आहे, समग्रम माम ज्ञास्यसी, मला तू सगळं संपूर्ण बाबतीत जाणून घे. म्हणजेच काय, भगवंताच्या सगळ्या विभूती काय आहेत, भगवंताचं बल काय आहे, सामर्थ्य काय आहे, ऐश्वर्य काय आहे, गुण कोणते आहेत, हे सगळं जाणून घेणं म्हणजे भगवंताला या सगळ्या बाजूंनी जाणून घेणं. आणि अनन्य भावाने मला शरण जाणं म्हणजे काय हे मी तुला आता सांगतो, जे तुला त्याच्यातून कळेल. आणि हे तू आता नीट ऐकतात शृणू. आता याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. अनन्य प्रेमाने चित्त परमेश्वराच्या ठाई ठेवणं म्हणजे भगवंताबद्दल आसक्ती निर्माण होणं. अनन्य भावाने मदाश्रय होणं म्हणजे भगवंताचा आश्रित होणं. आणि योगयुक्त होणं म्हणजे समबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ होणं. हे तू योग्य प्रकारे जाणून घेशील असं मी तुला आता सांगतो, ते तू ऐक, असं पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला आश्वस्त केलं आहे. बाकीच्या आत्तापर्यंतच्या अध्यायांमध्ये आपण पाहिलं की सुरुवात अध्यायाची अर्जुनाच्या प्रश्नांनी होत असे. आता इथे अर्जुनाने प्रश्न विचारलेला नाही, पण अर्जुनावर निरतिशय प्रेम असल्यामुळे भगवंतांनीच पुढची गोष्ट स्वतःच आपणहून अर्जुनाला सांगायला सुरुवात केली आहे. अर्जुनाने विचारण्याची वाटच पाहिली नाही आहे आणि म्हणून आता ते सांगतायत.
दुसऱ्या श्लोकात काय सांगतायत बघा. ज्ञानम तेहं सविज्ञानम इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यः यज्ञातव्यम अवशिष्यते. ते ज्ञानम ते अहम, मी तुला ज्ञान सांगतो. कसं? सविज्ञानम, विज्ञानासह हे ज्ञान मी तुला सांगतो. वक्ष्यामी म्हणजे मी सांगतो. अशेषतः म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता. हे ज्ञान सांगत असताना मी काहीसुद्धा शिल्लक ठेवणार नाही आहे. न ज्ञानातलं न विज्ञानातलं सगळं निश्शेष तुला सांगणार आहे. यज ज्ञात्वा, जे जाणून, यद ज्ञात्वा जे जाणून, न इह या पृथ्वीलोकावर, भूयः होणार नाहीस पुन्हा, अन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते तुला जाणून घेण्याचं इतर काहीही, अन्यत इतर काहीही तुला जाणून घेण्याची घेण्यासाठी शिल्लक राहणार नाही. असं संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण विज्ञान मी तुला सांगतो की जे एकदा जाणून तू घेतलं की तुला जाणून घेण्यासारखं असं दुसरं काही शिल्लक राहणार नाही. आता इथे भूयः हा शब्द यासाठी वापरलेला आहे की मी तुला पुन्हा सांगतो. मग पुन्हा काय सांगतो? आधी सांगितलं आहे ना, मग पुन्हा सांगायचं कारण काय? तर कृष्णाला आता खात्री झाली आहे. कृष्णाने मागच्या अध्यायामध्ये सांगितलं अर्जुनाला काय, तू योगयुक्त हो, योगी हो. तस्मात योगी भव अर्जुन असं मागच्या अध्यायात म्हणलंय. आणि आता कृष्णाला खात्री झाली आहे की अर्जुन योगी झालाय, समत्व बुद्धी त्याच्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि आता त्याला ते पुन्हा सांगणं गरजेचं आहे. आता त्याला मी पुन्हा जेव्हा सांगेन तेव्हा ते त्याला नीटपणे कळेल. आणि म्हणून पुन्हा ते सांगतायत. तो योगयुक्त झाल्याची खात्री झाल्यावर सांगतायत. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. आता अज्ञान अवघे हारपे, ज्याने तुझं सगळं अज्ञान हरण होईल. विज्ञान निशेष करपे, विज्ञानाबद्दल तुझी जिज्ञासा आहे ती निघून जाईल. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे, आणि तूच ज्ञानस्वरूप होऊन जाशील, म्हणजे भगवंत स्वरूप होऊन जाशील. असं ज्ञान म्हणजे तुला ज्ञान मिळवण्याची साठी काही शिल्लक राहणारच नाही. पूर्णपणे मूर्तिमंत ज्ञान होऊन जाशील असं ज्ञान मी तुला देतो. असं खुश होऊन, अर्जुनाच्या जिज्ञासेवर खुश होऊन, अर्जुनाच्या योगी होण्यावर खुश होऊन कृष्णाने आपणहूनच त्याला ज्ञानासहित विज्ञानासहित ज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा केली आणि सांगायला लागले. सुरुवातीलाच ते अर्जुनाला जाग करतायत. तिसऱ्या श्लोकामध्ये ते अर्जुनाला जाग करतायत. ते काय सांगतायत की तत्वतः भगवंताला जाणणारा माणूस आधी मुळातच विरळा, म्हणजे क्वचित कुठेतरी एखादा असतो. बाकीचे सगळे संसारी माणसं आहेत, आपण सगळे संसारी माणसं आहोत. पण भगवंताला जाणणारा असा विरळाच असतो. त्याची जाणीव आधी अर्जुनाला ते करून देत आहेत. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मान् वेत्ति तत्वतः. मनुष्याणां सहस्रेषु, हजार माणसांमध्ये, कश्चित यतति सिद्धये, एखादाच सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणजे योग प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, म्हणजे समत्व बुद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. हजारात एखादाच. यततामपि सिद्धानाम, जे प्रयत्न करणारे आहेत, सिद्ध आहेत, ज्यांना प्रयत्न करण्यामध्ये रुची आहे, अशा लोकांमध्ये कश्चिन माम वेत्ती तत्वतः, एखादाच मला तत्वतः जाणतो. प्रयत्न भरपूर लोक करतात, पण त्यातला मला तत्वतः जाणणारा एखादाच असतो, विरळा असतो किंवा नसतो. भवती वा न वा, असा जाणणारा असतो किंवा अनेक वेळा नसतो, एखादाच असतो, असं त्या इथे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा.
जैसे भरले या त्रिभुवना आतू एक एकू चांगू अर्जुना निवडून की जे सेना लक्षवरी. आता अर्जुनाच्या जीवनातलंच उदाहरण किंवा दृष्टांत देऊन त्याला ते समजावून सांगतात की अर्जुना भरले या त्रिभुवना, या एवढ्या मोठ्या त्रिभुवनामध्ये एक एकू चांगू अर्जुना, एक एक निधडा शूर माणूस निवडून, निधडा आणि शूरवृत्तीचा माणूस निवडून की जे सेना लक्षवरी. तू अशा एकेका चांगल्या योद्ध्याला, एकेका निधड्या शूरवीराला निवडून तुझी ही लक्षावधी सेना तयार करतोस की नाही, तैसे आस्थेच्या महापुरी. आस्थेच्या महापुरी म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या हव्यासामध्ये, ब्रह्मज्ञान साठी प्रयत्न करणारा जो महापूर आलेला आहे, त्याची जी आस्था किंवा हव्यास निर्माण झालेला आहे, रिघताती कोटीवरी असे त्याच्यामध्ये अनेक जण उड्या घेतात. सगळ्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असतं, अनेक जण त्याच्यामध्ये हजारो लोक उड्या घेतात. परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निभे. प्राप्तीच्या पैलतिरी, ते ब्रह्मज्ञान प्राप्त कुठे आहे? पहिलं तीरावर. मी आईलं तीरावर आहे, पहिलं तीरावर ते ज्ञान आहे. ते ब्रह्मज्ञान प्राप्त करायला पहिलं तीरावर एखादाच पोहोचतो. अनेक जण त्या प्रवाहात उडी घेतात पण गटांगळ्या खाऊन बुडतात आणि एखादाच त्या पहिलं तीराला ते ब्रह्मज्ञान प्राप्त करायसाठी पोहोचतो. म्हणून सामान्य गा नोहे हे सांगता वडील गोठी आहे, परी ते बोलो येई पाहे आता प्रस्तुत ऐके. हे सांगत्या सांगा सामान्य नव्हे. हे जे ज्ञान मी तुला आता सांगणार आहे विज्ञानासहित, ते काही सोपं नाही आहे, सामान्य तर मुळीच नाही आहे. हे सांगता वडील गोठी, गहन, वडील म्हणजे गहन, कठीण. हे सांगायलाही कठीण आहे आणि समजायलाही गहन आहे. परी ते बोलो येई पाहे आता प्रस्तुती ऐके. पण मी आता ते तुझ्यासाठी बोलणार आहे, तुझ्या समोर बोलणार आहे, ते तू ऐक, असं अर्जुनाला सांगतात. आता पुढे 4था आणि 5वा श्लोक आपण एकत्र पाहणार आहोत, कारण त्यामध्ये एकामध्ये अपरा प्रकृती आणि दुसऱ्यामध्ये पराप्रकृतीचं वर्णन केलेलं आहे. हे विज्ञान वर्णन आहे. भगवंतांनी सांगितलं ना, सविज्ञानम ज्ञानम ते अहम वक्ष्यामी. मी तुला विज्ञानासहित ज्ञान सांगणार आहे. मग आता विज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या 2 श्लोकांमध्ये विज्ञान सांगण्याला सुरुवात केलेली आहे. काय विज्ञान आहे ते बघूया. यामध्ये अपरा प्रकृती भगवंतांची आणि पराप्रकृती याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता ही अपरा प्रकृती काय आहे, पराप्रकृती काय आहे, हे श्लोक बघताना आपण पाहणार आहोत. भूमिरापो नलो वायुः खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अष्टधा 8 प्रकारची, भिन्न वेगळी म्हणजे पराप्रकृतीपेक्षा वेगळी असणारी 8 प्रकारची ही अपरा प्रकृती आहे अर्जुना. मग 8 प्रकार कोणते? भूमिही पृथ्वी, आपहा जल, अनलहा अग्नी, वायुः वारा, खम आकाश, हे 5 महाभूत. मनहा हे अंतःकरण, बुद्धिही हे पण अंतःकरण, अहंकारहा हे पण अंतःकरण. म्हणजे हे 3 अंतःकरण आणि 5 महाभूत ही माझी अपरा म्हणजे परा नसलेली, म्हणजे जड असणारी, माया व्याप्त असणारी, त्रिगुणात्मक असणारी. आता हे सगळे शब्द ना तत्वज्ञानाचे आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत. माया म्हणजेच त्रिगुण, माया म्हणजेच अज्ञान, माया म्हणजेच अजा, असे तिचे सगळे नावं आपल्या लक्षात राहायला पाहिजेत. तिलाच जड किंवा अचेतन असं म्हणतात. चेतना तिच्यामध्ये नाही, चेतना ही भगवंताची आहे. ती भगवंताकडून चेतना घेऊन कार्य करते म्हणून ती अचेतन आहे, जड आहे, मायायुक्त आहे. अशा या अपरा प्रकृती
कशी आहे माझी? अष्टधा, 8 प्रकारची आहे. त्याच्यामध्ये 5 महाभूत आणि 3 अंतःकरणांचा समावेश आहे. अशी ही माझी अपरा प्रकृती आहे अर्जुना. या 8 प्रकारांमध्ये ती अपरा प्रकृती जरी विभक्त झालेली असली तरी ती जड आहे. म्हणजे काय आहे? अचेतन आहे. म्हणजे काय आहे? तर ती परिवर्तनशील आहे. बघा, भूमी, आप म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यामध्ये बदल होत राहतात. तसंच मन, बुद्धी आणि अहंकार यांच्यामध्येही बदल होत राहतात. सतत सातत्याने. मनाला म्हणूनच तर नवनीत म्हणतात. नित्य नवं होत राहणार आणि म्हणजेच त्याच्यामध्ये नित्य बदल होत राहतात. अशी ही माझी परिवर्तनशील असणारी, जड असणारी, अचेतन असणारी ही अपरा प्रकृती आहे. हे काय आहे? हे आपण विज्ञान बघतो आहोत. अपरा इयम इतस्त्वन्याम प्रकृतीम विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदम धार्यते जगत. यया इदम धार्यते जगत. जिनी हे संपूर्ण जगत धारण केलेलं आहे अशी अपरा, दुसरी. अपरा इयम इतः तु अन्याम प्रकृती. या अपरेपेक्षा वेगळी, अन्या अशी माझी जी प्रकृती आहे. विद्धि मे पराम. माझ्या त्या प्रकृतीला तू पराप्रकृती असं जाणावंस. विद्धि, जाणावंस. तू असं तिला जाणून घे. ती काय आहे? जीवभूताम. जीवभूतांना जी धारण करते, जिच्यामुळे जीवभूतांची धारणा होते, अशी माझी दुसरी अपरेपेक्षा वेगळी, भिन्न असणारी पराप्रकृती आहे. अष्टधा ही आहे अपरा आणि तिच्यापेक्षा वेगळी सचेतन आणि जीवरूप असणारी, ती चैतन्य रूप असणारी आणि जी अपरिवर्तनशील आहे, तिच्यात बदल होत नाही, ती आहे तशीच राहते. म्हणजे संपूर्ण विश्व निर्माण झालं, धारण झालं, लय झाला तरी ही पराप्रकृती निर्माणही होत नाही, तिचा लयही होत नाही, तिची धारणाही होत नाही. उलट तीच या सृष्टीची धारणा करते. अशी ती कधीही न बदलणारी, सत्य असणारी अपराप्रकृती मिथ्या म्हणजे परिवर्तनशील आहे आणि पराप्रकृती सत्य म्हणजे अपरिवर्तनशील आहे, नित्य आहे. आधी होती, मध्ये आहे, नंतरही राहणार आहे. म्हणून ती पराप्रकृती आहे. असं त्या प्रकृतींचं वर्णन केलं. आता ज्ञानेश्वर याच्याबद्दल काय म्हणतात बघा. तरी अवधारिगा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. महत आदिक माझी माया. महत हे तत्व आहे. या महत तत्वापासून संपूर्ण सृष्टी निर्माण होते. तर हे महत तत्व जे आहे, ही सगळी माझी माया शक्ती आहे, मायारूपी शक्ती आहे. आणि कशी आहे? प्रतिबिंबे छाया निजांगाची. ती माझीच सावली आहे, मी नाही, पण ती माझी सावली आहे, ती माझी शक्ती आहे. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे इयेस्तव. अष्टधा प्रकृती आणि येते प्रकृती म्हणजे या मायेलाच, या माझ्या मायेलाच प्रकृती असं म्हणतात. जे अष्टधा भिन्न जाणीजे, ती अष्टधेपेक्षा सुद्धा वेगळी आहे. लोकत्रय निपजे इयेस्तव. हिच्यामुळेच त्या लोकत्रयांची निर्मिती होते. हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी, तरी तेची गा आता परियेसी विवंचना. मग ही अष्टधा प्रकृती वेगळी का, अपरा का, अशी जर ध्वनी म्हणजे शंका, ध्वनित होणे म्हणजे शंकित होणे, अशी जर शंका तुझ्या मनात असेल तर त्याचं विवेचन आता तू ऐक. तेज गगन मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न आठही भाग. हे 8 भाग माझ्या पराप्रकृतीपेक्षा वेगळे आहेत. तेज, गगन, मही,
मारुत, मन, बुद्धी, अहंकार. तेज म्हणजे अग्नी, गगन म्हणजे आकाश, मही म्हणजे पृथ्वी, मारुत म्हणजे वारा, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ती अष्टधा अपरा प्रकृती आहे. मग आता या आठांची जे साम्यावस्था, या आठही गोष्टी जेव्हा साम्यावस्थेमध्ये असतात, त्रिगुण जे आहेत ते जेव्हा समान असतात, त्यांच्यामध्ये क्षोभ निर्माण झालेला नसतो, ते जेव्हा अगदी समान असतात, त्याची जी साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था, तीच माझी पराप्रकृती आहे पार्था. तिये नाम व्यवस्था जीव ऐसी, त्या प्रकृतीलाच जीव असं म्हटलं जातं. जे जडा ते जीववी, त्यामुळेच जड गोष्टी जिवंत राहतात. चेतने ते चेतवी, ते चैतन्याला चेतना देणार आहे. मना आकरवी मानवी शोकमोह, आणि मनाला शोकमोह करण्यास जे भाग पाडतं असं ते चैतन्य. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिथे जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाणे, जगची धारिजे. मनाला संकल्प विकल्प करायला चेतना देतं, बुद्धीला विचार करायची प्रेरणा देतं, आणि अहंकाराला चेतना देऊन जगची धारिजे, ती जगाची धारणा करते. अशी जी माझी दुसरी प्रकृती आहे ती पराप्रकृती आहे असं इथे सांगितलं. म्हणजेच विज्ञान सांगितलेलं आहे. आता यामध्ये या विज्ञानाच्या वर्णनामध्येच 6व्या श्लोकामध्ये प्रकृतीचं महाकारण कोण आहे तर भगवंत आहे. ही सगळी प्रकृती निर्माण कुठून झाली तर भगवंत. आपण भागवतामध्ये सुद्धा हे बघतो, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, मला बहु व्हायचं आहे, असा नुसता संकल्प भगवंताच्या हृदयात निर्माण झाला आणि या सृष्टीची रचना झाली. म्हणजे या सृष्टीचं महाकारण भगवंत आहेत. सृष्टी जरी अपरा असली तरी त्याचं कारण भगवंत आहेत, हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय, अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. अहं मी, कृत्स्नस्य संपूर्णपणे, जगतः प्रभवः या जगाचं निर्मिती स्थान आहे, प्रलयः तथा आणि प्रलयाचंही स्थान आहे. जिथून निर्मिती होते तिथेच प्रलय होतो, असा मी आहे असं अर्जुनाला सांगितलंय. सर्व भूत मात्र या दोन प्रकृतींपासून उत्पन्न होतात आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलयाचं मूळ म्हणजेच महाकारण आहे असं या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय. अवधारय, आता हे तू जाणून घ्यावंस, तू जाणायलाच पाहिजेस. या बाबतीत ज्ञानदेव काय म्हणतात बघा. ते सूक्ष्म प्रकृती कोडे, जै स्थूळाची या अंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ. टाकसाळ हा शब्द नीट लक्षात घ्यायचा आहे याच्यातला. टाकसाळ ही खरं तर जिथे नाणे तयार होतात असा जो कारखाना आहे त्याला टाकसाळ म्हणतात. मग त्याला टाकसाळ म्हणायचं म्हणजे त्या टाकसाळीचं उदाहरण किंवा दृष्टांत इथे का दिला तर त्या टाकसाळीमध्ये एकाच आकाराची, एकाच रूपाची, एकाच प्रकारची नाणी अनेक पाडली जातात. नाणी पाडण्याचा धंदा तिथे होतो, नाणी पाडण्याचा कारखाना तो असतो. तशी ही प्रकृती किंवा सृष्टी आहे. त्याची उपमा, त्या टाकसाळीची उपमा या सृष्टीला दिली आहे बघा. ते सूक्ष्म प्रकृती कोडे, सूक्ष्म प्रकृती द्वारे, जै स्थूळाची या अंगा घडे, स्थूल निर्माण होतं. ते भूतसृष्टीची पडे टाकसाळ, तिथे ह्या भूतसृष्टीची टाकसाळ निर्माण होते. म्हणजे त्रिगुण एकत्र येतात, त्या सूक्ष्म गुणांमुळे स्थूलसृष्टी निर्माण होते आणि ही टाकसाळ सुरू होते.
म्हणजे भूतमात्रांच्या निर्मितीचा कारखाना सुरू होतो. मग त्याच्यात काय काय होतं? चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा. जसं त्या टाकसाळीमध्ये त्या नाण्यांवर ठसे उमटतात ना, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 8 रुपये, 10 रुपये असे ते ठसे उमटतात ना, तसं या प्रकृतीमध्ये 4 प्रकारचे ठसे उमटतात असं त्यांनी सांगितले. म्हणजे 4 प्रकार कोणते? जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज. म्हणजे योनीतून जन्म घेणारे, अंड्यातून जन्म घेणारे, घामातून जन्म घेणारे आणि उद्भिज्ज काय म्हणायचं त्याला, मी त्याचं हे ठीक आहे आठवल्यावर सांगते. अशा प्रकारचे 4 ठसे निर्माण होतात. उमटो लागे आपैसा, आपोआपच ते ठसे उमटायला लागतात त्या त्या ठिकाणी. मोला तरी सरिसा, त्या 4ही ठशांचं मोल एकच. आपल्याला विविध वेगवेगळ्या मोलांच्या नाणी मिळतात, परंतु इथे मात्र त्या ठशांचं प्रत्येकाचं मोल एकच. तो अंडज असेल, जरायुज असेल, उद्भिज्ज असेल, स्वेदज असेल, मोल एकच. परी थरची अनान होती 84 लक्ष थरा, पण त्याची विभागणी 84 लक्ष योनींमध्ये होते. ठसे 4च, पण योनी 84 लक्ष. 84 लक्ष प्रकार. थर म्हणजे विभागणी, वर्गवारी. 84 लक्ष लोकांमध्ये त्यांची वर्गवारी होते. होती 84 लक्ष थरा, येरा मिती नेणी जे भांडारा, भरे आदि शून्याचा गाभारा नाणेयासी. अशा प्रकारच्या या 84 लक्ष योनींच्या नाण्यांनी मिती नेणी जे भांडारा, ते जे भांडार आहे टाकसाळीचं मुळे निर्माण झालेलं, त्या भांडारामध्ये, त्या सगळ्या समूहामध्ये भरे आदिशून्याचा गाभारा. आदिशून्य म्हणजे हा निर्गुण निराकार जो आहे परमात्मा, त्याला आदिशून्य म्हटलंय. त्या आदिशून्याचा गाभारा पूर्ण भरून जातो या वेगवेगळ्या प्रकारच्या ठशांच्या नाण्यांनी, त्या टाकसाळीमुळे. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही, म्हणून आदि मध्य अवसान पाही जगासी मी. आणि प्रकृती तव माझ्या ठाई, अशी ती प्रकृती माझ्या ठाई असल्यामुळे, माझी शक्ती असल्यामुळे, बिंबे येथ आन नाही. ते एवढे जरी नाणे पडले त्या टाकसाळीमध्ये, 84 लक्ष योनी, 4 ठसे, असं सगळं असलं तरी आन नाही, ते माझ्यापेक्षा वेगळे नाहीत. म्हणून आदि मध्य अवसान पाही जयासी मी. त्या सगळ्या गोष्टींचा आदी, मध्य आणि शेवट हे सगळं अर्जुना मीच आहे, माझ्यापेक्षा वेगळं तिथे काहीही नाही. असं विज्ञान अर्जुनाला या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं आहे. हे सगळं विज्ञान आहे. विज्ञानासह आता पुढे ते ज्ञान सांगणार आहेत. आज आपण या श्लोकावर थांबणार आहोत, मग ते ज्ञान काय आहे ते उद्या बघणारच आहोत. पण आत्ता आपण जेवढे श्लोक पाहिले तेवढे वाचूया. पहिल्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत, अध्याय 7वा, श्लोक 1 ते 6. आपण म्हणूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्री भगवान उवाच. मय्यासक्त मनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः. मय्यासक्त मनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः. असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ञात्वा नेह भूयो अन्यज्ञातव्यमवशिष्यते. मनुष्याणां सहस्रेषु
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये, कश्चिद् यतति सिद्धये। यततामपि सिद्धानां, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः, कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। भूमिरापो नलो वायुः, भूमिरापो नलो वायुः, खं मनो बुद्धिरेव च, खं मनो बुद्धिरेव च। अहंकार इतीयं मे, अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा, भिन्ना प्रकृतिरष्टधा। अपरेयमितस्त्वन्याम्, अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां, प्रकृतिं विद्धि मे परां। जीवभूतां महाबाहो, जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्, ययेदं धार्यते जगत्। एतद्योनीनि भूतानि, एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय, सर्वाणीत्युपधारय। अहं कृत्स्नस्य जगतः, अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवाः प्रलयस्तथा, प्रभवः प्रलयस्तथा। हरिः ओम. आज इथे थांबूया. पुढचे श्लोक आपण उद्या.